ही एक परंपरा नाही. पाय धरताना आपल्या आयुष्यात काय बदलतं हे कधी विचार केलाय? आई बाबा, आजी आजोबा, गुरुजी यांच्या पायांना स्पर्श करतो आपण. पण यामागे असलेलं वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि भावनिक अर्धसत्य अजूनही बऱ्याच जणांना माहीतच नाही. हे फक्त नमस्कार नाही, तर ऊर्जा ट्रान्सफरची प्रक्रिया आहे. आज आपण उघडं करणार आहोत त्या अर्धसत्याचा, जे आपलं आयुष्य बदलू शकतं. आपण सगळे लहानपणापासूनच एक गोष्ट करत आलो आहोत. आई बाबा, आजी आजोबा, गुरुजी यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करतो. पण का? हे फक्त परंपरा म्हणून करतो का? की यामागे काही खोल वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि भावनिक सत्य लपलेलं आहे? लहानपणी आजी म्हणायची, मुलांनो मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांच्या पायाला स्पर्श करा. तेव्हा वाटायचं का? हात जोडले तरी नमस्कार होतोच ना. मग एकदा विचारलं, आजी पाय धरले की काय वेगळं होतं ग? तेव्हा तिचं उत्तर आलं, मोठ्यांचा आशीर्वाद म्हणजे केवळ शब्द नाही, तो एक ऊर्जेचा प्रवाह असतो. ही गोष्ट मनात राहिली आणि शोध सुरू झाला. खरंच असं काही होतं का? आपल्या शरीरात एक नाजूक विद्युत प्रवाह सतत फिरत असतो, ज्याला आपण बायो एनर्जी असे म्हणतो. म्हणजे जेव्हा नम्रपणे मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो, तेव्हा त्यांच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या अंगात येते. हे विज्ञान बायोफिल्ड किंवा ऑरिक एनर्जी असं म्हणतं. मोठ्यांच्या शरीरात आयुष्यभराचे अनुभव, संयम, साधना यामुळे एक मजबूत सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यांचा पाय धरला की ती ऊर्जा म्हणजेच ब्लेसिंग आपल्या मस्तकावर पडते. तेव्हा तो फक्त नमस्कार नसतो, तो असतो एक ऊर्जा हस्तांतर. संस्कार म्हणजे नक्की काय? केवळ गोष्टी ऐकणे नाही, तर त्या मनातून स्वीकारणं. पाय धरतो तेव्हा आपण नम्र होतो, अहंकार खाली ठेवतो. शास्त्रांमध्ये म्हटलं आहे, यस्य देवे परा भक्तिय यथा देवे तथा गुरु. जेव्हा आपण गुरु किंवा वडिलांप्रती भक्तिभावाने वागतो, तेव्हा देवही प्रसन्न होतो. म्हणूनच पाय धरल्यावर आयुष्यात यशस्वी होशील हे शब्द दिले जातात, कारण ते केवळ आशीर्वाद नसतात, ते ऊर्जेची वाटणी असते. एकदा मुंबईच्या लोकलमध्ये एक मुलगा ऑफिसला जाताना दररोज प्लॅटफॉर्मवर एका वृद्ध माणसाचे पाय धरायचा. लोक हसायचे, पण एकदा त्याच्या ऑफिसच्या इंटरव्ह्यूला जाण्याआधी त्या वृद्धाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्या दिवशी त्याचं आयुष्य बदललं. तो सांगतो, माझ्या यशामागे कोणताही कोच नाहीये, पण त्या आजोबांचा आशीर्वाद आहे. हे सांगत की पाय धरले म्हणजे केवळ नमस्कार नाही, ती असते नाळ भावनांची, संस्कारांची आणि ऊर्जेची. आजच्या आधुनिक जगात आपण गुगलला गुरु मानतो, पण आपल्या घरात जे गुरु आहेत त्यांचं महत्त्व विसरत चाललोय. पाय धरले की आपण त्यांना मान देतो आणि आपल्यातील अहंकार कमी होतो. तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही घरात परत आलात, आजोबांना, आई बाबांना, गुरुजींना हात लावून नमस्कार करा. तो स्पर्श केवळ शरीराचा नसेल, तो आत्म्याचा असेल. हीच आहे अर्धसत्य, लहानशा कृतीमागे लपलेलं मोठं तत्वज्ञान. जर हे तुम्हाला आवडलं असेल तर पुढचं अर्धसत्य नक्की पहा उद्या रात्री 8 वाजता. पण आजच आईबाबांचे पाय धरा आणि ते काय म्हणतात ते ऐका. आणि उद्या पुन्हा एकदा 8 वाजता या ही अर्धसत्याची मालिका बघायला. पुढच्या अध्यायामध्ये नक्की काय होतंय बघूया उद्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंट करा की नक्की ही अर्धसत्याची मालिका तुम्हाला कशी वाटते, आणि नक्की शेअर करा सगळ्या तुमच्या नातेवाईकांसोबत आणि फॅमिली ग्रुपवरती, जेणेकरून खूप छोट्या गोष्टींमागचं मोठं तत्वज्ञान आणि सायन्स त्यांना समजेल. आणि रोज रात्री 10वी आणि 12वीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी मी येतोय लाईव्ह, ते सुद्धा फ्रीमध्ये ह्याच चॅनलवरती. सो या चॅनलची लिंक सगळ्यांना पाठवा आणि चॅनलची प्लेलिस्ट एकदा जाऊन सगळ्यांनी पहा, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. आणि आपली अजून एक मालिका 7 वाजता येते, पुस्तकाच्या पलीकडे.
समजून घेऊया विज्ञान आणि गणित जे पुस्तकात नाहीये, पण त्यामागचं खरंच खूप मोठं कारण आणि संशोधन कसे लागले. चुकून लागले की खरंच प्लॅन होता आणि एक्सपेरिमेंट वाईज सगळ्या गोष्टी लागल्यात असं काहीच नाही. तर पुस्तकामागचं रहस्य म्हणजे पुस्तकाच्या पलीकडे नक्की काय आहे, त्या सगळ्या गोष्टी मी 7 वाजता घेऊन येतो. सो 7 वाजता ती मालिका, 8 वाजता अर्धसत्य, 9 वाजता 10वीचं लाईव्ह आणि 10 वाजता 12वीचं लाईव्ह बघायला विसरू नका. कारण आपला क्लास एक नवीन क्रांती आणतंय आणि त्या क्रांतीमध्ये तुम्ही सगळे सहभाग होताय त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. आणि लवकरात लवकर हा चॅनल सगळ्यांसोबत शेअर करा. कारण ही माहिती सगळ्यांना पोहोचली तर कदाचित 10 जणांना पाठवल्यानंतर कदाचित 2-3 जणांचा खूप मोठा फायदा होईल.